नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक लेक्चर नंबर 6. त्यामध्ये बघणार आहोत बघा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. बघूया अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे काय. तर फर्स्ट दिला आहे बघा आपल्याला आयडेम्पोटेंट लॉ. आयडेम्पोटेंट लॉ आहे पी अँड पी इज इक्वॅलन्स टू पी. म्हणजे आणि इथं दुसरा लॉ आयडेम्पोटेंटचा आहे पी ऑर पी इक्वल टू पी. म्हणजेच काय, तर समजा तुम्ही ट्रू 1 मिनिट सपोज तुम्ही ट्रू अँड ट्रू लिहिलं तर आन्सर तुम्हाला ट्रू मिळणार आहे, किंवा फॉल्स अँड फॉल्स लिहिलं तर आन्सर तुम्हाला फॉल्स मिळणार आहे. तसंच ऑरच्या बाबतीत पण आहे. इथं ऑरचा रूल बघताना तुम्ही जर ट्रू ऑर ट्रू लिहिलं आन्सर ट्रू मिळेल, किंवा फॉल्स ऑर फॉल्स लिहिलं तर आन्सर फॉल्स मिळेल. म्हणजे जे काय तुम्ही पी कन्सिडर करताय तोच तुम्हाला तिथं तुम्हाला तेच मिळणार आहे. पी ऑर पी इक्वल टू पी अँड पी अँड पी इक्वल टू पी. त्याला म्हणतो आपण आयडेम्पोटेंट लॉ. सेकंड आहे कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे पी ऑर क्यू इज इक्वॅलन्स टू क्यू ऑर पी. आणि सेकंड अँडमधला दिला आहे पी अँड क्यू इज इक्वॅलन्स टू क्यू अँड पी. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजेच काय, तर आदला बदल केले म्हणजे इंटरचेंज केलेत प्लेस त्यांच्या. म्हणजे जसं मी इथं एक्झाम्पल देतो तुम्हाला, 2+3 असेल असं लिहिलं काय, इज इक्वल टू 3+2 लिहिलं काय, व्हॅल्यू सेमच येते. हा जो लॉ आहे हा पण कम्युटेटिव्ह लॉचा आहे, पण हा कम्युटेटिव्ह लॉ कुठला आहे, कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ॲडिशन. ॲडिशनचा कम्युटेटिव्ह लॉ आहे. तसं इथं हा जो कम्युटेटिव्ह लॉ आहे तो स्टेटमेंटमधला आहे. कम्युटेटिव्ह लॉ लॉजिक चॅप्टरमधला आपला कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे पी ऑर क्यू लिहिलं काय, क्यू ऑर पी, पी अँड क्यू लिहिलं काय, क्यू अँड पी लिहिलं काय, सेम. त्यानंतर आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय आहे बघा. असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ बघा, तर पी अँड क्यू अँड आर दिलं आहे तुम्हाला. म्हणजे इथं काय केलं आहे, ब्रॅकेट टाकला आहे. म्हणजे आधी पी अँड क्यू अँड आर लिहिलं काय आधी, हे सोडून मग त्याचं कंजंक्शन पी बरोबर घेतलं, किंवा आधी पी अँड क्यू घेतलं आहे, आधी पी आणि क्यूचं कंजंक्शन घेतलं आहे आणि त्याचं कंजंक्शन आर बरोबर म्हणजे अँड आर लिहिलं आहे. किंवा ब्रॅकेट न लिहिता तुम्ही डायरेक्ट फक्त पी अँड क्यू अँड आर असं लिहिलं तरी चालतं. याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ. पी अँड क्यू अँड आर, आधी हे दोन सोडवा मग पी अँड घ्या, किंवा पी अँड आर आधी घ्या मग अँड आर घ्या, किंवा तिन्ही पण असं सलग लिहिलं तरी चालतं. याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे. ॲडिशनचा असोसिएटिव्ह लॉ जर सांगायचं झालं तर कसं, समजा इथं लिहितो ॲडिशनचा. समजा मी म्हटलं 1+2+3 लिहिलं मी. ठीक आहे. मग इथला मी 2+3ची आधी ॲडिशन केली, 1+ हे 5 होणार आहे. किंवा मी जर असं म्हटलं 1+2 मला आधी घ्यायचं आहे त्यांची ॲडिशन, मग 3 घ्यायचं आहे. आता हे काय होईल वरती, समजा 2+3ची ॲडिशन आधी तुम्ही केली तर 2+3 5+1 6 आन्सर येणार आहे. किंवा इथं 1+2ची ॲडिशन आधी केली आणि मग त्यात 3 ॲड केला तर 1+2 3+3 म्हणजे 6च येत आहे. म्हणजे कुठलीही टर्म तुम्ही आधी घेतली तरी चालतं आहे. ह्या तिन्हीपैकी कुठले पण 2 टर्म तुम्ही काय करा, ह्या 2 आधी घ्या किंवा क्यू अँड आर घ्या, काहीच फरक पडत नाही. जसा अँडचा रूल आहे सेम रूल ऑरसाठी पण आहे असोसिएटिव्हचा. पी ऑर क्यू ऑर आर, पी ऑर क्यू ऑर आर, पी ऑर क्यू ऑर आर. दिस इज असोसिएटिव्ह लॉ. देन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पी अँड, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे, पी अँड क्यू ऑर आर दिलं तुम्हाला. तर इथं बाहेर पी अँड जसं मल्टिप्लिकेशन करतो ना आपण, असं मल्टिप्लिकेशन करतो बघा. समजा मी असं म्हटलं 2, किंवा इथं मी म्हणतो 2 × x+y असेल समजा, सॉरी 2 × x+y जर असेल, याला मल्टिप्लाय करायचं आहे तर 2 न आपण आधी एक्सला मल्टिप्लाय करतो 2x, नंतर 2 न वायला मल्टिप्लाय करतो. तसं आपल्याला काय करायचं इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ घेताना बघा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पी अँड आतमध्ये क्यू ऑर आर दिलं आहे, तर हे जे पी अँड मल्टिप्लिकेशनसारखं ट्रीट करा तुम्ही याला. मग काय करायचं आधी बघा, पी अँड पहिल्यांदा हे जे अँड आहे ते याच्यावरती अप्लाय करा,
क्यू बरोबर त्याचं कंजंक्शन घ्या, पी अँड क्यू मध्ये ऑर सिम्बॉल तसंच, आणि मग पी अँड आर घ्या, मग पी अँड सेकंड स्टेटमेंट. तसंच पी ऑर दिलं आहे तुम्हाला आता बघा, पी ऑर इथं पी ऑर क्यू अँड आर दिलं आहे. ठीक आहे, मग पी ऑर क्यू घ्या आधी, पी ऑर क्यू मध्ये अँड सिम्बॉल तसंच, आणि मग पी ऑर काय घ्या, आर घ्या. म्हणजे काय केलं, जसं आपण मल्टिप्लिकेशनला जसं आत ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो एखाद्या टर्मनं, तसंच सेम तेच इथं टेक्निक यूज करायचं आहे. पी ऑर घ्यायचं आहे कोणाबरोबर, ह्या ब्रॅकेटबरोबर घ्यायचं आहे. मग पी ऑर आधी क्यू बरोबर घेतला, मध्ये अँड पी ऑर हा आर बरोबर घेतला. आता ह्याच्यात असोसिएटिव्ह लॉमध्ये आणि डिस्ट्रीब्युशन लॉमध्ये थोडा फरक आहे बघा, यात आणि यात थोडा फरक आहे. तुम्ही म्हणाल हे दिसायला तर सारखंच आहे, पी क्यू आरच घेतलं आहे, बाहेर अँड आहे, इथं अँड आहे. फक्त इथं बघा आतमध्ये ब्रॅकेटमध्ये वेगळी टर्म आहे. इथं अँड असेल तर आतमध्ये ऑर आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला आणि असोसिएटिव्हमध्ये फरक आहे. असोसिएटिव्ह लॉला काय आहे, तिन्ही पण सारखंच आहेत. म्हणजे पी क्यू आरच्यामध्ये दोन्ही सिम्बॉल अँडचीच आहेत किंवा ऑरच आहे. पण तसं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला तसं नाही आहे. बाहेर जर अँडचं सिम्बॉल असेल, आतमध्ये ऑर असेल, किंवा बाहेर ऑर असेल आतमध्ये अँड असेल, तरच तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ॲप्लाय करू शकता. अदरवाईज तिथं काय आहे, असोसिएटिव्ह लॉस तुम्हाला घेता येईल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ घेता येणार नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉसाठी बाहेर अँड असेल तर आतमध्ये ऑर पाहिजे, बाहेर ऑर असेल तर आतमध्ये अँड सिम्बॉल पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर डिमॉर्गन्स लॉ आहे. डिमॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. इथं अँड दिला आहे त्याच्याऐवजी काय घ्या, ऑर घ्या, आणि निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. तसाच डिमॉर्गन्स लॉ याच्यासाठी पण आहे, ऑरसाठी पण आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू असेल तर निगेशन ऑफ पी, ऑरच्याऐवजी अँड, निगेशन ऑफ क्यू, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, ऑरच्याऐवजी अँड करायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. हा आहे डिमॉर्गन्स लॉ. त्यानंतर आहे आयडेंटिटी लॉ. पी अँड टी इक्वल टू, बघा पी अँड टी इक्वल टू पी दिला आहे. आता एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो इथं, की हे जे टेबल किंवा हे जे लॉज आपण बघणार आहे, एक 7-8 लॉ इथं दिलेत आपल्याला. तर हे लॉ तुम्ही घेत असताना इथं दिलेत, तर हे बघून गोंधळून जायचे किंवा गडबडून जायची अजिबात गरज नाही आहे. सिम्पली तुम्हाला ज्या लॉबद्दल डाऊट होतं किंवा प्रत्येक लॉ मी म्हणेल, तुम्ही काय करा, टॅली करून बघा. टॅली म्हणजे काय करा, त्याचा ट्रूथ टेबल घेऊन बघा पाहिजे तर, किंवा त्याच्या जागी कुठली तरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आन्सर येतं ते. जसं की इथं पी अँड टी इक्वल टू पी दिलं आहे, मग हे नक्की बरोबर आहे का, किंवा हे आयडेंटिटी लॉ असाच असतो का. मग सोपं काय, आता ह्याचा आन्सर पी आलं आहे ना, म्हणजे काय, पी इथं जे आहे तेच इथं येतं आहे, बरोबर. मग तुम्ही काय करा, टॅली करून बघा हे, की इथं जे येतं आहे पी तेच राईट साईडला पण येतं आहे का. मग पीची व्हॅल्यू एकदा ट्रू घेऊन बघा, ट्रू अँड ट्रू, इथं ट्रू होता तो तसाच, अँड ट्रू तसाच. मग पीची व्हॅल्यू ट्रू घेतली मी, ट्रू अँड ट्रू काय येतं आहे, ट्रू. मग पी मी ट्रू घेतला होता, मग इक्वल टू ट्रू आलं, म्हणजे इथं पी येतो आहे. समजा आपण पीची व्हॅल्यू जर फॉल्स घेतली, इथं ह्याच्यामध्ये काय घेतली, पीची व्हॅल्यू जर मी फॉल्स घेतली, फॉल्स अँड ट्रू आहे इथं, तर हे काय येणार आहे, ह्याचा आन्सर फॉल्स येणार आहे. म्हणजे पी फॉल्स घेतला तर हे फॉल्स येतं आहे, पी जर ट्रू घेतला तर हे ट्रू येतं आहे. म्हणून पी इक्वल टू काय लिहिलं, म्हणून आपण पी, फॉल्स असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर ट्रू. तसं इथं बघा, आता पी अँड एफ इज इक्वॅलन्स टू एफ. आता पी अँड एफ इक्वल टू एफ दिला आहे, अँड एफ आहे बघा, अँड, आणि अँड असेल आणि एक जरी एफ असेल तरी त्याचा आन्सर एफ येतं. मग पीची व्हॅल्यू तुम्ही काही पण घ्या, याचा आन्सर फॉल्सच येणार आहे. तसं आता इथं पी ऑर एफ दिला आहे, पी ऑर एफ इक्वल टू पी, पी ऑर एफ इक्वल टू पी. का असं लिहिलं आहे, पी का लिहिलं आहे, कारण पीवरती डिपेंड आहे. ह्याची व्हॅल्यू येणं ना, या स्टेटमेंटची व्हॅल्यू पीवरती डिपेंड आहे. म्हणजे काय, पीची व्हॅल्यू जर तुम्ही ट्रू पुट केली, ट्रू ऑर फॉल्स काय होणार आहे, ट्रू होणार आहे. पीची व्हॅल्यू तुम्ही जर फॉल्स पुट केली तर फॉल्स, तर फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स होणार आहे. म्हणजे पी जर ट्रू असेल तर इकडं ट्रू येतं आहे उत्तर, पी फॉल्स असेल तर फॉल्स येतं आहे. म्हणजे व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज डिपेंड्स ऑन पी, देअरफॉर इज इक्वल टू आपण पी घेतलं आहे. आणि यातलंच आयडेंटिटी लॉमधलं लास्टचं पी ऑर टी इक्वल टू टी. आता ऑर असेल आणि एक जरी ट्रू असेल, ऑरमध्ये एक जरी ट्रू असेल ऑरसाठी, तर त्याचा आन्सर काय येतं, ट्रू येतं. एक जरी ट्रू असेल तरी ऑरमध्ये.
मग पी ट्रू असू द्या नाही तर फॉल्स असू द्या, हा पी जो दिला ना तो ट्रू असू द्या नाही तर फॉल्स असू द्या, त्याचा काय फरक पडणार नाही, याचा आन्सर सरळ ट्रू येणार आहे. ते लिहून टाकायचं ट्रू. त्यानंतर आहे बघा कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट लॉ आपण बघतोय कॉम्प्लिमेंट लॉ. इथं कॉम्प्लिमेंट लॉ दिला आपल्याला. तर पी अँड निगेशन पी. कॉम्प्लिमेंट म्हणजे जसं निगेशन, याच्यामध्ये निगेशन म्हणतो आहे, ठीक आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजेच निगेशन घेतो आपण. इथं बघा पी अँड निगेशन पी. आता पी अँड निगेशन पीमध्ये पी ट्रू असला तर निगेशन पी फॉल्स होणार आहे, पी फॉल्स असला तर निगेशन पी ट्रू होणार आहे. म्हणजे हे जे दोघं दिलेत ना पी आणि निगेशन पी, ह्या दोघातला एक कोणतरी ट्रू आहे आणि एक कोणतरी फॉल्स असणारच आहे. मग अँडमध्ये एक जरी फॉल्स आला दोघातला तरी आन्सर येणार आहे फॉल्स. सो अँड स्टेटमेंट असल्यामुळं आणि दोघातला एक फॉल्स असल्यामुळे याचं आन्सर आलं फॉल्स. तसं इथं बघितलं आपण त्याच्याच पुढं ऑरसाठी एक कोणतरी ट्रू असणार आहे, एक कोणतरी फॉल्स असणार आहे आणि एक जरी ट्रू आला ऑरसाठी तर आन्सर आपलं ट्रू येतं, म्हणून ह्याचं आन्सर आलं आहे ट्रू. ऑरला येतं आहे ट्रू आणि अँडला आहे फॉल्स. नेक्स्ट आहे ॲब्झॉर्प्शन लॉ. तर हा लॉ पण दिला आहे बघा. बाहेर इथं पी दिला आहे, इथं पण पीच आहे आतमध्ये. इथं पी आहे बाहेर, आतमध्ये पण पीच आहे. इथं ऑर आहे आतमध्ये अँड, इथं अँड आतमध्ये ऑर. म्हणजे सिम्बॉल आतलं वेगळं पाहिजे. ॲब्झॉर्प्शन लॉसाठी काय कंडिशन आहेत ते बघा आधी. ॲब्झॉर्प्शन लॉ कधी वापरता येईल, बाहेर पी आतमध्ये पण एक पी पाहिजे. बाहेर ऑर दिला असेल तर आतमध्ये अँड पाहिजे. बाहेर जर अँड दिला असेल तर आतमध्ये ऑर पाहिजे. आणि इथं जे स्टेटमेंट आहे पी तेच स्टेटमेंट ब्रॅकेटमध्ये पाहिजे. तर आपल्याला ॲब्झॉर्प्शन लॉनुसार काय मिळतं, तर त्याचं आन्सर मिळतं पी. हे जे तुम्ही घेता ना पी इथं पण आणि आतमध्ये पण, तर तेच आन्सर तुम्हाला मिळतं आहे. मग आता हे कसं आलं, परत एकदा तुम्ही पीची कोणतीही व्हॅल्यू ह्या दोघांच्यामध्ये पुट करून बघा. इथं दोन्ही लॉमध्ये पुट करून बघा, कुठलीही एक व्हॅल्यू पुट करून बघा. मग पीची समजा मी जर इथं ट्रू व्हॅल्यू पुट केली पीच्या ऐवजी, तर मला आन्सर इकडं काय पी म्हणजे इकडं पण काय आलं पाहिजे ट्रू आला पाहिजे. येतं का बघूया आपण. पीची व्हॅल्यू ट्रू पुट केली अँड ब्रॅकेटमध्ये काय टाकलं मी ट्रू टाकलं ऑर क्यू. आता आपल्याला माहिती आहे ट्रू ऑर क्यू, ट्रू आहे ऑर आहे तर याची व्हॅल्यू ट्रूच येणार आहे. मग इथं ट्रू अँड ट्रू आलं ट्रू, मग इक्वल टू ट्रू येतं आहे. किंवा पीच्या ऐवजी मी फॉल्स पुट करून बघतो. जर पीच्या ऐवजी फॉल्स पुट केला तर इकडं पण पी येतं आहे म्हणजे फॉल्सच आला पाहिजे. मग फॉल्स येतो का बघूया. एफ अँड ब्रॅकेटमध्ये पीच्या ऐवजी फॉल्स ऑर क्यू. आता मला सांगा हे ब्रॅकेट काही येऊ द्या, इथं अँड फॉल्स आहे, अँड आहे आणि एक फॉल्स आहे, त्याच्यामुळे इकडं काही जरी आलं ट्रू आलं फॉल्स आलं तरी याचं टोटल आन्सर फॉल्स येणार आहे, म्हणजे इक्वल टू फॉल्स येत आहे. मग तशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता. व्हॅल्यू पुट करून बघा किंवा ट्रूथ टेबल काढून बघा. त्यानंतर आहे कंडिशनल लॉ. पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी ऑर क्यू. हा एक खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू निगेशन पी ऑर क्यू. इम्प्लिकेशन काढायचे तुम्हाला. आता काही असे पण एक्झाम्पल्स आपण बघणार आहेत की इफ देनमध्ये लिहायचं नाही, रीराईट द स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन. इफ देन न लिहिता स्टेटमेंट लिहा, मग त्यावेळी आपल्याला हा लॉ यूज करायचा आहे. इथं पी दिला आहे, आपण काय केलं इथं निगेशन ऑफ पी, पहिल्या वाक्याचं निगेशन घेतलं. मध्ये ऑर आणि सेकंड स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट ॲज इट इज. बघा आय विल रिपीट. पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी ऑर क्यू स्टेटमेंट ॲज इट इज. मग इथं सेकंड बाय कंडिशनल लॉ आहे, तो कंडिशनलचाच फक्त डबल कंडिशनल आहे, बाय कंडिशनल म्हणतो आपण. पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलन्स टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे डबल इम्प्लिकेशन आपल्याला माहिती आहे, पी हा क्यूकडे जातो आहे, पी इम्प्लाइज क्यू, अँड क्यू पण पीकडे जातो आहे, क्यू इम्प्लाइज पी. सो दिस इज डबल इम्प्लिकेशन. मग ह्याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन लिहिलं. आता हे पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच कोण आहे, तर इथं वरतीच बघितलं आहे बघा, निगेशन पी ऑर क्यू. मग ह्याच्याऐवजी लिहिलं निगेशन पी ऑर क्यू. अँड क्यू इम्प्लाइज पी म्हणजे कसं लिहिता येईल, पहिल्याचं निगेशन. इथं असं लिहिलं ना, पहिल्याचं निगेशन ऑर सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. मग इथं मी क्यूचं निगेशन क्यू करू शकतो ऑर पी स्टेटमेंट इथलं ॲज इट इज लिहिलं. मग हा झाला तुमचा बाय कंडिशनल लॉ. ठीक आहे. एक्झाम्पल्स घेऊयात, काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटिंग रूल्स यूज्ड. रूल स्टेट करा तिथं असं म्हटलं आहे आणि निगेशन याचं काढायचं आपल्याला. ठीक आहे.
मग निगेशन काढायचं आहे त्याचं दिलेल्या स्टेटमेंटचं. सिम्पल आहेत, एक्झाम्पल काही जास्त अवघड नाही आहे. तर याचं निगेशन तुम्हाला काढायचं आहे. मग ज्याचं निगेशन काढायचं ती टर्म आपण काय केली, ब्रॅकेटमध्ये लिहून घेतली आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय केलं, निगेशनचं सिम्बॉल लिहिलं. तर निगेशनचं सिम्बॉल हे आतमध्ये देताना इथं बघा मध्ये अँड आहे. मग आपल्याला माहिती आहे पी अँड क्यू जर असेल ब्रॅकेटमध्ये आणि बाहेर जर निगेशन असेल तर आपण काय लिहितो, हे निगेशन पी लिहितो, अँडच्या ऐवजी लिहितो ऑर निगेशन क्यू लिहितो. ठीक आहे, यालाच आपण ह्या लॉला म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. मग आता मी हे निगेशन सिम्बॉल मला यूज करायचं तर मी आधी डी मॉर्गन्स लॉ वापरणार आहे. मग काय करणार बाय डी मॉर्गन्स लॉ, फर्स्ट ब्रॅकेट आहे त्याचं काय केलं, निगेशन घेतलं, अँड होता त्याच्यावर लिहिला ऑर, आणि सेकंड ब्रॅकेटचं पण काय केलं आपण, निगेशन या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे परत एकदा मला डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करायचं आहे. म्हणजे हे या ब्रॅकेटचा आधी विचार करतो मी. हे निगेशनचं सिम्बॉल जे आहे या ब्रॅकेटच्या बाहेरचं ते आतमध्ये द्या. मग निगेशन पी होणार आहे, ऑरचा होणार आहे अँड, आणि क्यूचं पण निगेशन ऑफ क्यू. आता आपण सेकंड ब्रॅकेटला पण काय करूया, हे निगेशन सिम्बॉल आतमध्ये देऊया. निगेशन सिम्बॉल जर आतमध्ये दिलं तर क्यूचं निगेशन होणार आहे, ऑरच्या ऐवजी काय होणार आहे अँड, आणि निगेशन ऑफ निगेशन आर, आरचं जर डबल निगेशन घेतलं तुम्ही तर फक्त आर राहील तुम्हाला तिथं, ओन्ली आर. बघा इथं फक्त आर राहिला आहे, डबल निगेशन घेतल्यामुळे आर. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं बघूया. नेक्स्ट स्टेप बघा इथं, तर निगेशन क्यू आणि निगेशन पी आहे तिथं कम्युटेटिव्ह लॉ वापरला, म्हणजे इंटरचेंज केला. म्हणजे हे आधी घेतला निगेशन क्यू अँड निगेशन पी इथं लिहिला, काय फरक पडत नाही. मग हे कम्युटेटिव्ह लॉ इथं वापरला, हे ब्रॅकेट तसंच ठेवलं. ठीक आहे, आता दोन्हीमधून बघा, इथं निगेशन क्यू अँड, इथं निगेशन क्यू अँड, आणि मध्ये ऑर आहे आतमध्ये अँड आहे. तर दोन्हीतनं पण निगेशन क्यू कॉमन येत आहे. कॉमन म्हणता येत नाही खरं इथं, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो आहे. त्याला आपण खरं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो, पण मी समजण्यासाठी सांगतो की दोघातनं निगेशन क्यू काय करा, कॉमन काढा. थोडक्यात निगेशन क्यू अँड ही टर्म जर कॉमन काढली तर इथं राहिला निगेशन पी ऑर, आणि इथं आर होता तो आर. बघा काय केलं आहे, निगेशन क्यू अँड ही टर्म कॉमन काढली ही एवढी, तर राहील काय, निगेशन पी राहतो आहे, ऑर राहतो आहे, आणि इथं आर राहतो आहे. ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर. आणि इथं कुठला लॉ वापरला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार ही स्टेप तुम्हाला मिळेल. निगेशन किंवा आतमध्ये देऊ शकता, तसंच कॉमन काढू शकता. सेकंड एक्झाम्पल बघूया. याचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. मग हे जे दिलं आहे स्टेटमेंट ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं, त्याच्या बाहेर निगेशन लिहिलं. आता इथं मध्ये ऑर आहे, मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचं आहे. मग पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन, ऑरच्या ऐवजी लिहिलं अँड, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन ऑफ आर. आता मला हे माहिती आहे आपल्याला निगेशन ऑफ, त्याचा फॉर्म्युला आपण आधी बघितला आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय येतं, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू पी अँड निगेशन क्यू येतं. मग इथं लिहिलं आपण पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघूया, थर्ड एक्झाम्पल. पी अँड क्यू ऑर आर, त्याचं निगेशन काढायचं आहे. आता ब्रॅकेटची टर्म त्याला एक स्टेटमेंट म्हणूया आपण, पी एक स्टेटमेंट आहे, मध्ये अँड सिम्बॉल दिलं. मग ह्याचं निगेशन घेताना बाय डी मॉर्गन्स लॉ, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, मध्ये अँड आहे इथं त्याच्याऐवजी लिहिला ऑर, आणि हा दुसरा ब्रॅकेटचं होता त्याला निगेशन दिलं. त्यानंतर निगेशन पी ऑर तसंच, आणि हे निगेशन सिम्बॉल आतमध्ये जर दिलं तर निगेशन क्यू होईल, ऑरच्या ऐवजी अँड, आणि निगेशन आर, त्याला म्हणतो आपण डी मॉर्गन्स लॉ. झालं इथपर्यंत. याच्या पुढं काही सिम्प्लिफाय होत नाही, मग तेवढंच ठेवा. 4 नंबरचं निगेशन काढायचं आपल्याला. मग हे जे ब्रॅकेटमध्ये टर्म तशीच लिहिली, ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं निगेशन. आता हे निगेशन आतमध्ये अप्लाय करा बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ. निगेशन आतमध्ये द्या. मग निगेशन आतमध्ये दिलं तर ह्या ब्रॅकेटचं निगेशन होईल, निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. ऑर आहे तिथं होईल अँड, आणि सेकंड ब्रॅकेटचं पण निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट. आता परत काय करायचं, परत एकदा डी मॉर्गन्स लॉ वापरायचा. बाहेर जे निगेशन दिले ना ते आतमध्ये ॲप्लाय करा. मग हे निगेशन आतमध्ये जर ॲप्लाय केलं, निगेशन ऑफ निगेशन पी मिळणार आहे पी, अँड आहे तिथं मिळणार आहे ऑर, आणि क्यू निगेशन ऑफ क्यू. इथला मध्ये अँड तसंच राहील, वरती होता तसंच. आणि इथं दुसऱ्या ब्रॅकेटला पण काय करायचं, हे निगेशन सिम्बॉल आत ॲप्लाय करायचं.
निगेशन पी मिळणार आहे, अँडच्या ऐवजी ऑर मिळणार आहे, आणि निगेशन क्यू आणि त्याचं अजून एकदा निगेशन घेतलं तर फक्त राहील क्यू. याच्या पुढं काही सिम्प्लिफाय होत नाही. 5th नंबरचं बघूया यातलं. पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर. मग निगेशन याचं घ्यायचं आहे, निगेशन पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर. याच्यावरची जी एक्झाम्पल्स आपण बघितली तर तिथं डिमॉर्गन्स लॉनं आपण सुरुवात करत होतो, कारण मध्ये आपल्याला अँड किंवा ऑर सिम्बॉल दिलेला असायचं, आपण डिमॉर्गन्स लॉ वापरायचो. पण आता इथं तुम्हाला मध्ये इम्प्लिकेशनचं सिम्बॉल दिलं आहे, मग इम्प्लिकेशनचा निगेशनचा रूल वापरायला लागेल. तो काय, पी अँड निगेशन क्यू, इम्प्लिकेशनचं निगेशन. मग तो रूल मी इथं वापरला. तर इथं काय रूल, पी तसाच ठेवला आहे अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन घेतलं आहे. मग तसंच आपल्याला काय करायचं आहे, इथं पहिला ब्रॅकेट तसाच ठेवायचा आहे, मध्ये अँड दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन. दुसऱ्या ब्रॅकेटला काय केलं, निगेशनचं सिम्बॉल दिलं. आता फर्स्ट ब्रॅकेट तसंच ठेवा, अँड ही तसंच ठेवा, आणि हे निगेशन जे आहे तर ते आतमध्ये काय करा, ॲप्लाय करा. निगेशन ऑफ निगेशन पी झाला पी, ऑर होता तिथं झाला अँड, आणि आरचं निगेशन ऑफ आर. अशा पद्धतीनं आपल्याला ही टर्म मिळणार आहे. मग आता असोसिएटिव्ह लॉ माहिती आहे, तिन्हीकडं पण अँड सिम्बॉल आहे, तिन्हीकडं पण. तर ते ब्रॅकेट काढून टाकले आपण, अँड सिम्बॉल आहे असोसिएटिव्ह लॉप्रमाणे, अँडचं सिम्बॉल काढून टाकला, आणि इथं एक पी होता आणि इथं एक पी होता, ते जवळ घेतले पी अँड पी. आणि आपल्याला माहिती आहे मग पी अँड पीची व्हॅल्यू काय येते, पी येते बाय आयडेम्पोटेंट लॉ. पी अँड पी पीच येतं. मग हे आपण आलं क्यू अँड पी अँड निगेशन आर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन. इफ देन न वापरता ही स्टेटमेंट आपल्याला लिहायची आहेत, ठीक आहे.